त्यांचा डबा म्हटलं की तो झटपट पण व्हायला पाहिजे, हेल्दी पण असायला पाहिजे आणि तो खमंग पण व्हायला पाहिजे, जेणेकरून मुलं ते पूर्ण डब्बा संपवतील. थोडासा अट्रॅक्टिव्ह आहे आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने. तर आज आपण अगदी पौष्टिक असा टिफिन सिरीज 2 मधला पराठा बघणार आहोत, जे एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि फक्त 10 मिनिटात तयार होईल. चला तर मग ही रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी इथं एक बीट घेतलं आहे. बीट स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं वरून अशा प्रकारे सोलून घ्यायचं आहे. बीट सोललं गेलं की याच्यामधून काप करूया आणि बारीक असं चिरून घ्यायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. बीट चिरून झालं आहे. त्याच्यानंतर टोमॅटो घेतला आहे एक स्वच्छ धुवून. टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालेल, पण टोमॅटोने टेस्ट खूप छान येते पराठ्याची, त्याच्यामुळे टोमॅटो वापरलेला आहे. दोन्ही पण चिरून झालं, बीट आणि टोमॅटो मिक्सरच्या जारमध्ये ॲड करूया आणि याच्यामध्येच 2 हिरवी मिरची घेतल्यात. चवीनुसार कमी जास्त करू शकता. 1 इंच आलं टाकायचं आहे. अगदी थोडंसं पाणी टाकूया, झाकण लावायचं आहे आणि पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करायची. आता होईल तेवढं एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. तर बघू शकता पूर्णपणे बारीक पेस्ट केली. तर ही पेस्ट एक बाउल घेतलं आहे, त्याच्यामध्ये काढून घेते आणि याच्यामध्येच 1.5 वाटी मी इथं गव्हाचं पीठ आधी वापरते आणि नंतर अर्धी वाटी आवश्यकतेनुसार, म्हणजे 2 वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहोत. त्यातलं 1.5 वाटी घेतलं आहे. 1 चमचा ओवा घेतला आहे, हाताने मॅश करून टाकूया. ओवाने खमंग अशी चव येते आणि तिळाचा वापर करते. तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहे. 1 चमचा जिरे खलबत्त्यामध्ये बारीक अशी पूड करून घेतली होती. थोडीशी हळद टाकूया आणि याच्यामध्ये 1/3 चमचा म्हणजे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. यामध्ये पाण्याची वगैरे आवश्यकता होत नाही, म्हणजे लागत नाही आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात मळत असाल तर त्यावेळेस पाणी वापरावं लागेल. त्या ठिकाणी पाणी न वापरता मी इथं हे पीठ मिक्स करून घेते. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. थोडंसं पीठ पातळ वाटतंय, मग राहिलेलं पण आपण अर्धी वाटी पीठ ॲड केलं, म्हणजे टोटल 2 वाटी पिठाचा वापर झालेला आहे. तर घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. रेग्युलर जसं चपातीसाठी मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. पीठ मळून झालं आहे, झाकण ठेवूया आणि फक्त 5च मिनटं आपण साईडला ठेवणार आहोत. याच्यामध्ये जे सारण भरलं जातं त्याची तयारी करून घेऊया. तर हे सारण करण्यासाठी बटाटे घेतलेले आहेत मी इथं 2. ऑलरेडी भाजीसाठी बटाटे उकडलेले होते आणि त्यातलेच मी 2 बटाटे फक्त काढून घेतलेत साईडला आणि सोलून घेतलेत. तर हाताने अशा प्रकारे हे बटाटे पूर्णपणे मॅश करायचे आणि एकदम बारीक अशा कांदा घेतलेला आहे चिरून, चॉपरने चॉप केला आहे. तर 1 कांदा बारीक चिरलेला यामध्ये ॲड करते. पूर्णपणे बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा. थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मीठ टाकायचं आहे अगदी थोडंसं. याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर पनीरचा पण वापर करू शकता, म्हणजे पनीर खिसून घेऊ शकता. अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे पराठ्यामध्ये. थोडीशी हळद टाकूया. अर्धा चमचा ओवा घेते परत एकदा आतल्या सारणसाठी, तो पण हाताने मॅश करून टाकूया आणि हे सारण तयार करून घेऊ. कालच्या एपिसोडमध्ये अगदी हेल्दी आणि पौष्टिक असा पराठा अपलोड केला आहे, तो पण व्हिडिओ एकदा नक्की बघा. तर अशा प्रकारे आपलं मधलं जे सारण भरलं जातं ते तयार आहे. तोपर्यंत इथं आपलं पीठ पण चांगल्या प्रकारे एक 4 ते 5 मिनटं भिजलं गेलं आहे. थोडंसं तेल टाकूया आणि हाताने मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं मऊसूत असं पीठ होईल. आपल्याला घट्ट किंवा पातळ न करता छान मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे. यातला छोटासा असा गोळा काढून घेते. हा पराठा जो आहे ना बीटचा, जेवढं पौष्टिक आहे त्याच्यापेक्षा मुलांना हा अट्रॅक्टिव्ह दिसतो, कारण हा पराठा गुलाबी रंगाचा आणि दिसायला पण छान दिसतो. त्याच्यामुळं हा पराठा एकदा नक्की ट्राय करून बघा. पिठामध्ये हे लाटी घोळून घ्यायची आणि थोडंसं लाटून घेऊया. असं कलरफुल असेल ना, मुलं आवडीने खातात आणि त्यांना खाण्यासाठी पण हा हेल्दी असा पराठा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अपलोड केला आहे. तर बटाट्याचं सारण भरूया आणि अशा प्रकारे, ज्या प्रकारे आपण पुरणपोळीसाठी उंडा करतो त्याचप्रमाणे हे करून घ्यायचं आहे. अगदी अलगद हाताने भरून घ्यायचं, म्हणजे जास्त पराठा वगैरे बाहेर येणार नाही त्याचं सारण. तर व्यवस्थित असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे,
म्हणजे लाटण्यासाठी इझी जाईल. थोडंसं पीठ टाकूया आणि अगदी अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जेवढं हलक्या हाताने लाटसाल तेवढं व्यवस्थित लाटलं जाईल आणि सारण बाहेर येणार नाही. अशा प्रकारे आपला पराठा जेवढा होईल तेवढं मी इथे लाटून घेतला आहे. जास्त पण पातळ करायचं नाही आणि व्यवस्थित असा गोल असा आकारामध्ये करून घेतला आहे. तर बघू शकता. आता हे पराठा भाजण्यासाठी घेऊया. तवा ठेवला आहे. तवा चांगला गरम झाला की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. त्याऐवजी तूप, बटर कशाचा पण वापर करू शकता. पराठा टाकल्या लगेचच तेल लावायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं त्याला कलर येतो आणि तेल चांगल्या प्रकारे लावलं जातं. एखादा मिनिट झालं की हे पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण तेल लावून घ्यायचं आहे. तर चांगल्या प्रकारे 1 ते 2 मिनटं दोन्ही साईडने खरपूस असा होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एवढ्या क्वांटिटीमध्ये माझे 7 पराठे झालेले आहेत. अगदी बघू शकता लालसर असा रंग आला आहे आणि गुलाबी रंग आला आहे. त्याच्यासोबत दही किंवा चटणी, सॉस याच्याबरोबर खूप छान अशी टेस्ट येते. एक तुम्हाला उघडून दाखवते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की कळवा. याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायला आवडेल ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला. तर एक तुम्हाला तोडून दाखवते. अशा प्रकारे आपला खमंग पराठा तयार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.